अंकित करत असताना प्रतीक नाईक अगदी कारिवली संघाची फलंदाजीचा जर उल्लेख केला गेला तर सलामीचा येत असताना प्रतीक नाईक अगदी चांगली फलंदाजीच्या माध्यमातून होत असते. त्याला साथ देत असताना मोहित गरत यावेळेस उडवून दिलाय डाऊन दी ग्राउंड वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळण्यात आलेला हा स्ट्रोक मनगटातील ताकद. मोहित गरत पहिल्या चेंडूवरती 4 धावेने इथे आपला अकाउंट ओपन करत असताना 5 धावा धाव फलकावरती. रुद्र बॉलिंग ट्रॅक वरती अराउंड द विकेटने यावेळेस बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. इथे नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप कव्हरिझम मध्ये प्रोटेक्शन होतं. 2 धावा इथे अंकित केल्या जातात. बॅकफूट स्ट्रोक होता. 7 धावा धाव फलकावरती. पॅन्ड्ररी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. चालू असणारा सामना आपण पाहतो. कारिवली विपक्ष कोर्सेस यावेळेस परफेक्ट यॉर्कर लाईनची गोलंदाजी. अगदी फक्त आणि फक्त सन्मान देण्याचं कार्य यावेळेस मोहित गरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 धाव घेऊन स्ट्राईक इथे रोटेट केली जाते प्रतीक नाईक या फलंदाजाकडे. 8 धावा धाव फलकावरती. मागच्या सामन्याचा जर उल्लेख केला तर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाणारी ती मॅच होती. शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे डोके वाढवणारी ती मॅच होती. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी रुद्र कुलशेत संघाकडून खेळत असताना अराउंड द विकेटने या षटकातील शेवटचा बॉल इथे फुल टॉस बॉल बिरकावून दिला ऑन साइडला. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये खराबी आणि इथे बघता बघता 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2 धावेने दुहेरी रगड्यामध्ये प्रवेश करत असताना मिनिश पाटील पुरस्कृत जय बजरंग कारिवली संघ मॅन्डेटरीच्या या पहिल्या षटकामध्ये 10 धावा अंकित करण्यात आल्यात. अगदी चांगली लढत इथे पाहायला मिळेल. एका बाजूला भिवंडी नगरीतील आलेला कारिवली हा संघ तर दुसऱ्या बाजूला याच विभागातील दत्ता स्पोर्ट्स कुलशेत हा संघ. साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सुद्धा मी भरत पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 5 ओव्हरची मॅच असेल. P2चं हे दुसरं षटक. आर्यन P2चं हे षटक. अगदी ठाणे नगरीतील प्रख्यात अशी ही स्पर्धा रजनी क्रिकेटची स्पर्धा. शॉट ऑफ लेन चेंडू शटम पुल करायचं होतं मात्र स्टंपच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होत असताना फक्त 1च धाव इथे अंकित होत असे. 11 धावा धाव फलकावरती. अगदी या स्पर्धेचा उल्लेख केला गेला तर प्रत्येक वर्षी अगदी नाविन्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं. यावर्षी LED स्क्रीन जे रसिक प्रेक्षकांना पाहण्यासाठी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही LED स्क्रीन आपण पाहतोय. अगदी साईप्रीत लाईव्हचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी. प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना यावेळेस विकेट करायचं होतं. पुन्हा बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर अगदी 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तैनात केले गेलेत आणि तरी सुद्धा फलंदाजाला अगदी जखडून ठेवण्यात आलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. रुद्र सुद्धा आर्यन असू द्या. यावेळेस मात्र बिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी डीप मिड विकेट रिझर्व मधून षटकार.
किती वेळ थांबून ठेवणार आपण प्रतीक नाईक या फलंदाजाला. कोलशेच्याच क्रीडांगणामध्ये या फलंदाजाची फलंदाजी पाहिली होती. आझाद क्रीडा मंडळ आयोजित कॅप्टन हनुमंत शेळके चषक या चषकामध्ये 4 सामन्यांमध्ये तब्बल 100 धावा कुठल्या गेल्या होत्या या फलंदाजाच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावरती 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर. टेनिस क्रिकेटचा जर उल्लेख केला गेला तर पुढील बॉल यावेळेस मात्र उडून द्यायचा होता. मिस्टरमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे संधी प्राप्त करत असताना पहिल्या विकेटचं पतन 17 या धावसंख्येवरती. प्रतीक नाईक अगदी एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता असं वाटलं होतं. आणखीन काही मोठे फटके येतील की काय, मात्र काय गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळालं. थोडस लालसा दिली होती फलंदाजाला. बॅकफूटवरती गेले, खेळायचं होतं इथे कव्हरच्या रिझम मध्ये. एक 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. बघा प्रत्येक संघाला काही नियमावली आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. भीमर साठी एक रिव्ह्यू, त्याचबरोबर जर फलंदाज बाद झाला तर 30 यार्ड सर्कल क्रॉस होण्याआधी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्रवेश करणे, नवीन फलंदाजाने प्रवेश करणे बंधनकारक आहे. यावेळेस लोअर फुल टॉस बिरकावून दिलाय ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे, फेक होईल तिथं मात्र 1 धाव इथे अंकित केली जाते. फुल टॉस बॉल होता असं वाटलं होतं. हा बॉल सुद्धा जाईल की काय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र जतीन पाटील नवीन आलेला फलंदाज 1 धाव घेऊन इथे आपला अकाउंट ओपन करत असताना 18 धावा धावफलकावरती. लास्ट गो आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती अराउंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल हेलिकॉप्टर उडवत होता. धावचीची संधी, हो हो इथे यष्ट्या टिपण्याचा प्रयत्न, मात्र इथे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची सुद्धा पुन्हा एकदा संधी होती. एकाच बॉल वरती 2 वेळा धावचीत होण्याची संधी मिळाली होती, मात्र इथे सुखरूप आपल्या यष्टांमध्ये पोहोचत असताना 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. षटक समाप्त क्रमांक 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. 10.00च्या सरासरीने वाटचाल करत असताना फिनिश 11 जयबजरंग कारिवली संघ. चला वेळ जास्त घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. बघा प्रत्येक संघांना नियमावली ज्या आहेत त्या समान आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे अनिवार्य आहे. यानंतर होणारा सामना राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहायचं आहे. जो आपल्याला गणवेश दिलाय, जी आपल्याला टी शर्ट दिली आहे, ती टी शर्ट परिधान करून आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2025 प्रकाश जोतातील ही क्रिकेटची स्पर्धा. अगदी आतुरतेने प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असतात. आयुष यावेळेस हॅफ ट्रॅकर होता, उडवायचा होता. मिस्टरमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप. ओ हो हो, झेल घेणं गरजेचं होतं. इथे झेल होते ड्रॉप. ध्रुवेश कडून ही होते चूक.
अगदी उंच आकाशात गेला होता चेंडू, असं वाटलं होतं हा झेल टिपला जाईल. अगदी चेंडूच्या खाली आला होता, मात्र शेवटच्या क्षणी हा झेल निसटतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय इथे जतीन पाटील या फलंदाजाला. मोहित घरात या वेळेस आल्यानंतर कार्पेटने खेळून काढलंय. काउकरिझम मध्ये क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल तर मात्र आणखीन एक सिंगल 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 या दोन चेंडूवरती आल्यात. 22 धावा धाव फलकावरती. आयुष आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दत्ता स्पोर्ट्स कोलशेत हा संघ नाणेफेचा कोल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होतीये, परफेक्ट लाईन आणि लेंथने इथे गोलंदाजी होत असताना आयुष. अगदी दत्ता स्पोर्ट्स कोलशेत संघाचा जर विचार केला तर प्रत्येक गोलंदाज भाग कमी वयाचे हे गोलंदाज आहेत. क्या बात आहे. अंडर 19चा हा गोलंदाज, वय वर्ष 15. मात्र वय कमी असलं तरी सुद्धा जी धमक आहे या गोलंदाजाकडे, अगदी सुरेख गोलंदाजी. नाव आहे आयुष. यावेळेस हॅट्रिक उडवायचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेलची संधी आणि यावेळेस मात्र कोणतीही चूक होत नाहीये. झेल टिपला जातोय, विकेटचं होतंय पतन, दुसऱ्या विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. अगदी शट ऑफ लाईन चेंडू होता पहा, शट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन व्यवस्थित झालेलं नाहीये. यावेळेस मात्र ध्रुवेश कडून कोणतीच चूक होत नाहीये. बावीस धावा, 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या. फिनिश 11 जय बजरंग कारिवली हा संघ फलंदाजी करत असताना मात्र काय गोलंदाजी होतीये. मी कौतुक करेन दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाच्या गोलंदाजांचं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये रुद्र याने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर आर्यन याने चांगली गोलंदाजी केली, त्याने सुद्धा 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर आयुष अगदी झगडून ठेवलं फलंदाजाला, 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केले, 1 गडी बाद केलंय. दरम्यान यावेळेस नवीन फलंदाज पप्या खारीक. पप्या खारीक स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल उडवायचा होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी यष्ट्यांच्या वरून जाणारा हा बॉल. काय गोलंदाजी होते, काय वेग आहे. वय वर्ष 15, मात्र अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी आयुष या गोलंदाजाच्या माध्यमातून. लास्ट गो राऊंड द विकेटने. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे धावचीची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र इथे थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला पप्या खारीक यांच्या माध्यमातून. दरम्यान इथे 1 धाव इथे अंकित होत असताना स्कोर कार्डवरती. षटक समाप्त होते क्रमांक 3. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. मिनिश 11 जय बजरंग कारिवली या संघाच्या, त्या म्हणजेच 23ला 2. यानंतर सामना राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघ विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहायचंय. विराज येतोय नवीन गोलंदाज. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह अनुभवतोय. अगदी 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर करत असताना साईप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम. चला थोडस स्पीडअप करायचंय. दत्ता स्पोर्ट्स विडत असेल. 23 धावा धाव फलकावरती. विराज येतोय क्रमांक 4 षटक हाताळण्यासाठी. आणखीन एक अंडर 19चा गोलंदाज विराज. अराउंड द विकेटने पप्प्या खारीक साठी आगळी वेगळी शैली. यावेळेस टॅप्स पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. दरम्यान 1 धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. थोडस लेझी क्रिकेट, थोडस खराब क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं.
कोलशे संघाकडून. दरम्यान 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात. 25 धावा धाव फलकावरती. नुकतीच झालेली स्पर्धा स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक बाळकुम या ठिकाणी संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक झळकावलं गेलं होतं पप्प्या खारीक या फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 25 धावा धावफलकावरती आहे. चौथं षटक मार्गस्थ. संघाला सावरण्याचं काम करावं लागेल. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उडवायचा होता. यष्टांच्या मागे चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1 धाव मिळतीये. अगदी चांगलं अंपायरिंग पॅनल सुद्धा इथं पाहायला मिळतोय. भरत मेहर सर असतील, राजेश कदम सर असतील, त्याचबरोबर राजेश तलाशिलकर असतील. जुना चेंडू द्यायचा आहे. पहा सर्व संघांना सांगण्यात येत आहे ज्यावेळेस चेंडू गाल होईल, चेंडू जाईल, त्यावेळेस जर जुना चेंडू असेल तर जुना चेंडू मिळेल. जर जुना चेंडू अवेलेबल नसेल तर नवीन चेंडूने सामना खेळवला जाईल. सर्व संघांसाठी समान नियमावली. दरम्यान विराज टू पप्या. यावेळेस आणखीन एक गॅपटाकडे उडवायचा होता. मिस्टर मिस्टो काय जेलची संधी आणि इथे जेल संपन्न करत असताना आणखीन एक विकेट होते पतन. अगदी चांगली गोलंदाजी, तंतोतंत गोलंदाजी. इथे विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली दत्ता स्पोर्ट्स कोलशे संघाच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजाला जी आपली कामगिरी दिली आहे ती कामगिरी अगदी चांगल्या पद्धतीने प्राप्त करत असताना 26 धावा धावफलकावरती. यानंतर आणखीन एक चांगला सामना आपल्याच भेटीस. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम विपक्ष राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघ. राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघ मागच्या हंगामामध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये अगदी चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. वळूया मॅचकडे. 3.3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज अक्षयला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. थोडस अडचणीमध्ये आहे मिलिश 11 कारिवली संघ. यावेळेस आणखीन एक हॅप ट्रॅकर दौडवायचा प्रयत्न. मिस्टर मिंगस्टो काय जेलची संधी आणि हो काय जेल टिपलाय. नाव आहे सुमित. अगदी काउ कॉर्नरिझम मधून धावत आला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर प्रस्थापित करून ठेवली होती. आपल्या हातांच्या उजळीमध्ये चेंडूला विसावलं गेलं आणि बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन. काय गोलंदाजी होते, काय क्षेत्ररक्षण होत आहे. हा संघ आहे दत्ता स्पोर्ट्स कोलशेत संघ. अगदी चांगली कामगिरी. प्रत्येक खेळाडू अगदी प्रामाणिक प्रयत्न इथं क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी देत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त करत असताना विराज विकेट हॅट्रिकची संधी. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नाव आपलं कोरेल का. विराज महेश पाटील होते नवीन फलंदाज इन ॲट 6. 6व्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज महेश पाटील. 26ला 4 अशी परिस्थिती मिनिश 11 कारिवली या संघाची. विराज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पंचांच्या उजवीकडून अराउंड द विकेटने आणखीन एक हाफ ट्रॅकर. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी होती आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 26 धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावलं गेलंय आतापर्यंत. शेवटचे 7 चेंडू शिल्लक असतील आणि या 7 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल मनीष 11 कारिवली संघ. आज टू गो या ओव्हर मधील. यावेळेस टॅप पद्धतीचा फटका. धावचीची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच काहीतरी घडलं असतं. मात्र इथे एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. षटक होतंय समाप्त आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर मिनिश 11 कारिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती त्या म्हणजे 27 धावा. 27ला 4 अशी परिस्थिती मिनिश 11 कारिवली या संघाची.
शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं हे शेवटचं षटक. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे राजाबाई कोरीवाडा संघ, त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ. अगदी मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर अगदी चांगलं सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी अट्टेजडच्या लढतीमध्ये मेगा 11 वाघबीळ या संघाने विजय संपादन केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झाले. दरम्यान वळूया मॅचकडे. लास्ट ओव्हर टू गो. यावेळेस पहिलाच बॉल हॅफ ट्रॅकर होता, उडवायचा प्रयत्न आणि इथे झेल सुटलाय. सुमित थोडस खराब क्षेत्ररक्षण. दत्ता स्पोर्ट्स कोलशेद या संघाच्या माध्यमातून आयुष्य बॉलिंग ट्रॅक वरती ज्याने 30 षटक हाताळलं होतं, 3 धावा खर्च केला होता, 1 गडी बाद केलं होतं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाची वर्णी लागते. 28 धावा धाव फलकावरती. अक्षय पाटील यावेळेस गती परिवर्तन मिस्टर मिंगस्ट्रोक झेलची संधी आणि इथे चंद्रेश झेल संपादन करत असताना आणखीन एक विकेटचं होतोय पतन. काय गोलंदाजी होतीये. अंडर 19चे हे 4 गोलंदाज मी म्हणेन दत्ता स्पोर्ट्स कोलशेद या संघाचे. मात्र काय वय कमी असलं तरी गोलंदाजी होतीये, अगदी सुरेख गोलंदाजी. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना मिनिश 11 कारिवली संघ विपक्ष दत्ता स्पोर्ट्स कोलशेद संघ. मात्र बोलबाला राहिला आहे या मॅच मध्ये संपूर्ण, तो म्हणजे फक्त आणि फक्त गोलंदाजांचा. अगदी यंगस्टर गोलंदाज यावेळेस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. दरम्यान एक धावणीचा दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे बघता 2 धावा धावून पूर्ण. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं कोलशेद या संघाकडून. 2 धावेने आता मात्र धाव फलक वेगाने फ्लाय होत आहे. 30 धावा. यश नवीन फलंदाज. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अगदी चांगली गोलंदाजी मी म्हणेन. अगदी बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय फलंदाजांना. मोठे फटके येत नाहीयेत या इनिंग मध्ये. फक्त 1 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 30. यावेळेस वेगाने चेंडू टाकला होता, फ्लोर लेनचा बॉल होता, उडवून दिला इनफिल्डच्या वरून. प्रोटेक्शन आहे आणि इथे धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं होतोय पतन. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 1 हँड पिकअप अँड 1 हँड थ्रो. अगदी ज्या स्टाईल मध्ये चेंडू आला त्याच स्टाईल मध्ये चेंडू फेकून दिला. आणि इथे पहा 30 यार्ड सर्कल फलंदाजाने क्रॉस करण्याआधी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये नवीन फलंदाजाने प्रवेश करणं बंधनकारक होतं. मात्र इथे मिनिश 11 कारिवली संघाचा बाद झालेला फलंदाजाने 30 यार्ड सर्कल पार केलं. याच कारणास्तव त्यांना 2 धावांनी पॅनलाइज केलं जात आहे. बघा, प्रत्येक संघांसाठी ही समान नियमावली आहे. प्रत्येक संघाने याकडे लक्ष द्यायचं आहे. जो संघ टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये येणार नाही त्या संघाला सुद्धा पेनलाइज केलं जाईल. 30 यार्ड सर्कल बाद झालेला फलंदाजाने पार केलं आणि नवीन फलंदाज जर मैदानामध्ये प्रवेश केला नाही त्या फलंदाजाला सुद्धा पेनलाइज केलं जाईल. या नियमावली सर्व संघांसाठी समान आहेत. पुढे मॅचकडे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आयुष टू अक्षय. यावेळेस आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्ट्रोक. मात्र यष्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी चूक. इथे फक्त एकच धाव मिळेल. ज्यावेळेस स्ट्राईक घ्यायची असेल त्यावेळेस दोन्ही फलंदाजाने क्रॉस करणं गरजेचं आहे. फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी होतीये, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे पाहायला मिळते आयुष या गोलंदाजाच्या माध्यमातून. लास्ट गो, शेवटचा बॉल, 32 धावा धाव फलकावरती.
मिनिश 11 कारिवली संघ अगदी मातबगार संघ आहे. भिवंडी नगरीचा ज्या वेळेस उल्लेख केला जातो संघांचा त्यावेळेस या संघाचा टॉप 10 मध्ये नेहमीच उल्लेख केला जातो. मात्र आजच्या या दिवसामध्ये दत्ता स्पोर्ट्स कोलशेतच्या या अंडर 19चे गोलंदाज मी म्हणेन काय गोलंदाजी पाहायला मिळाली अफलातून. यावेळेस पहा आणखीन वेगाने चेंडू टाकला होता, हवेत बॉडी ठेवला गेला आणि वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरीने षटकाची होते समाप्ती. पहिल्या सत्राची समाप्ती होती आणि पहिल्या सत्रामध्ये धाव फलकावरती आपण पाहतोय मिनिश 11 जय बजरंग कारिवली या संघाच्या त्या म्हणजे 32 धावा आणि त्यातून 2 धावा या कमी करण्यात येतील. म्हणजे 30 धावा धाव फलकावरती 31 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघासमोर. दरम्यान सगळ्या टॉस बॉक्स मध्ये राजाबाई स्पोर्ट्स कोलिवाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ. दरम्यान मी ते इन्व्हाइट करतोय या मॅचच्या टॉस साठी स्वीट व्हाईस ऑफ कासार वडवली सुनीलजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. स्वीट व्हॉइस ऑफ कासार वडवली नेहमीच आम्ही ज्या वेळेस कासार वडवलीमध्ये येत असतो त्यावेळेस त्यांचा आवाज मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकत असतो. एका बाजूला SSS DJ आहे आणि एका बाजूला नरेश स्पोर्ट्स. कोण बोलेल टॉस? SSS DJ असा कॉल आहे आणि SSS DJ मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ननवेज गोल आपल्या बाजून लागलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन तुमच्या माध्यमातून झालं होतं. यावर्षी तीच टीम असेल आणि तोच प्रदर्शन असेल का? नक्कीच. आणि आपल्याच विभागामध्ये ही स्पर्धा आहे. या स्पर्धेविषयी काहीतरी? दरवर्षी चांगली स्पर्धा असते, यावर्षी बी चांगलीच आहे. नाणेफेकीचा खोल आपल्या बाजून लागलाय. निर्णय काय असेल? शतरक्षण करू आम्ही. समोर बाळकुंचा संघ आहे. 5 ओव्हरची मॅच. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयास असेल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखू. 40 ते 45. वळूया बाळकुम संघाच्या संघनायकाकडे. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिले 2 ओव्हर पॉवर प्लेचे असतील. समोर राजाबाई कोलिवाडा संघ. किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. या वर्षी फलंदाजी खूप चांगली होतीये. मी बघतोय बाळकुम संघाची. संघ पूर्ण आहे का? हो, आज पूर्ण संघ आहे. आणि ठाणे नगरीचा जर विचार केला तर बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे तुला सुद्धा क्रिकेटचा. नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धा खूप कमी होत असतात ठाणे नगरीमध्ये आणि नरेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आवर्जून आयोजित करण्यात येते. या स्पर्धेविषयी काय बोलशील? आपल्या ठाण्यात हीच एक स्पर्धा असते का ती दरवर्षी चांगली पद्धतीने पार पडते. हे अगदी चषक बघाल तर खूप आकर्षक चषक मॅन ऑफ द सिरीज बाईक त्याबद्दल काय बोलशील? चषक तर इकडचा आणि MCC हे 2 चषक सब चांगलेच असतात. धन्यवाद. हे होते बाळकुम संघाचे संघनायक. दोन्ही संघांना शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स राजाबाई कोलिवाडा या संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल लागलाय आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला फलंदाजीसाठी. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण कॉम्बॉक्स मधून आवाज ऐकणार आहोत. याच गावातील सुमधुर आवाज, अगदी गोड आवाज, आमचे परम मित्र सुनील दादा भोईर सर. चला दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत जिथे सामना सुरू आहे दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आणि त्यांच्या समोर निमेश 11 जय बजरंगी कारिवली. 31 धावांचा फक्त लक्ष्य आहे. पहिल्या मॅचच्या तुलनेत जर पाहिलं तर माफक लक्ष्य ठेवलंय कारण पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 50 धावांचा टप्पा ओलांडला, पार केला, जिंकला सामना मेगा स्पोर्ट्स वाघविल आणि तदनंतर पहिल्या फेरीतला दुसरा सामना. 31 धावांचं लक्ष्य. रुद्र आणि द्रवेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 5 षटकांचा सामना. बॉल रन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडूने 31 धावा या करायच्या आहेत.
2 षटकं पॉवर प्लेची असतील. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिला षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर पंकज. त्याच्या समोर ध्रुवेश स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी, तर रुद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये थोडासा फंबल झाला, एक सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा दोन्ही फलंदाजाचा प्रयत्न आणि अखेर 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण करत असताना 0-तून या डावाला सुरुवात झाली आणि 2 धावांनी इथे ध्रुवेश आपला स्वतःचा खाता उघडतोय, सांघिक धावसंख्येमध्ये भर घालतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर कार्डवर बिनगडी बाद 2 धावा. पहिल्या डावामध्ये खराब परिस्थिती झाली, भरपूर संधी मिळाली प्रत्येक फलंदाजाला, कारण क्षेत्ररक्षण थोडासा खराब राहिला दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाकडनं. गोलंदाजी मात्र चांगली झाली, प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि त्याचमुळे इथे फक्त 30 धावांवर रोखलं गेलं आणि 31 धावांचं उद्दिष्ट समोर आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी 2 धावा स्कोअर बोर्डवर. राईट आर्म अराउंड द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा होता फलंदाजाला, विकेट किपरच्या डोक्याच्या वरून बॉल निघून गेला. एक सिंगलच्या रूपांतरामध्ये आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिला चालू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. 30 सर्कलच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक आहेत, 30 सर्कलच्या बाहेर गेले तर 2 क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे. डीप लॉ ऑन साईडला जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि तदनंतर जर पाहिलं तर लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजीसाठी पंकज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म अराउंड द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, उडवायचा होता, कव्हरच्या डोक्यावरून बॉल निघून गेले तर फ्लाय स्लिपमधून थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एक सिंगलला परिवर्तित करत असताना फलंदाज आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते. दत्ता स्पोर्ट्स कोलशेत हा संघ 4 धावा स्कोअर कार्डवर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. ध्रुवेश खेळतोय 3 या धावसंख्येवर, रुद्र खेळतोय 1 या धावसंख्येवर आणि आता स्ट्रायकिंगला ध्रुवेश फलंदाजी करण्यासाठी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक फटका फसला, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या थोडासा बाहेर गेला, झेलला परावर्तित केला आणि अशा प्रकारे पहिला झटका इथे बसलाय दत्ता स्पोर्ट्स कोलशेत संघाला 4 या आकड्यावर. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक प्रतीक नाईक यांच्याकडनं हा झेल टिपलं गेलं आणि पहिला धक्का बसलाय दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला 4 या आकड्यावर. ध्रुवेश या फलंदाजाची खेळी संपुष्टात आली. डबलने डावाला सुरुवात केली होती या फलंदाजाने, मात्र जर पाहिला चौथा बॉल खेळत असताना मोठा फटका खेळायचा होता त्याला, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफकडे हा बॉल टर्न करायचा होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहिला आणि चांगलं झेल तिथे पकडलं गेलं आणि पहिला धक्का बसलाय 4 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चंद्रेश, एक अजूनही अनुभवी खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. तर त्याच्या जोडीला जर पाहिलं तर रुद्र हा नॉन स्ट्रायकिंग एंडला, रुद्र देखील चांगली बॉलिंग केली या मॅचमध्ये. पंचांकडनं अधिकृत गार्ड घेतो, हे चांगलं लक्षणं असतात चांगल्या फलंदाजाचं. कुठल्या एसटीएनवर खेळायचं आहे या फलंदाजाला माहिती हवं. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. गोलंदाजीसाठी पंकजच्या खात्यामध्ये एक विकेट नुकतीच मिळाली. प्रतीक नाईक याने झेल टिपला ऑन साईडला आणि पहिला धक्का इथे ध्रुवेश या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला 4 या आकड्यावर. 31 धावांचा फक्त लक्ष आहे, माफक लक्ष. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. फ्लोअर लेनचा चेंडू होता ऑन साईडला फक्त टर्न केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रतीक नाईक येतोय, चेंडूला आडवीपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 1 गडी बाद 5 धावा. पहिला गोलंदाज बाद झाला तो 4 या आकड्यावर. तदनंतर 1 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा रुद्र येतोय, ज्याने 1 धावाने आपलं स्वतःचं खातं उघडलं होतंय. 5 धावा पाहायला मिळतात स्कोअर कार्डवर. षटकाचा प्रति विचार केला तर 6 धावा प्रत्येक षटकामध्ये. 5 षटकांचा सामना. बॅकफुट ऑफ साईड स्ट्रोकसाठी जागा बनवली का, स्ट्रोकचं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग, नजाकत सर्व काही स्ट्रोकमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षणाला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉईंट क्लिअर केला आणि 4 धावांची मोहर त्या बॉलवर उमटली गेली आणि या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आता पाहायला मिळते ती 1 गडी बाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये एक मजबूत स्थितीमध्ये पहिल्या डावाच्या तुलनेचा विचार केला आपण तर, कारण प्रत्येक षटकामध्ये गरज आहे ती 6 धावांची. कारण पहिला डाव जेव्हा संपला होता 30 धावा स्कोअर कार्डवर, 31 लक्ष्य होता आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगल्या स्थितीमध्ये संघ दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आपल्याला पाहायला मिळतं. एक फलंदाज जरूर बाद झाला होता, तो म्हणजेच ध्रुवेश, वैयक्तिक 3 या आकड्यावर आणि आता 9 धावा. पहिल्या डावाचा जर विचार केला तर रुद्र यांनी जेव्हा गोलंदाजी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि विकेट घेण्यामध्ये तो असफल ठरला होता. मात्र या डावामध्ये जर पाहिलं तर 9 धावा पंकज यांनी खर्च केला, एक फलंदाजाला बाद केलं.
फलंदाज बाद झाला तो ध्रुवेश वैयक्तिक 4 बॉल तो केला आणि 3 धावा त्याने पटकावल्या. प्रतीक नाईक त्याचा झेल टिपला आणि त्यानंतर चंद्रेश आला बॅटिंग करण्यासाठी. रुद्र खेळतो एक चौकाराच्या मदतीने 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ संपला P1चा आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी इथं प्रतीक नाईक याच्या खांद्यावर. एक झेल टिपलाय. फलंदाजी देखील प्रतीक नाईकने चांगली केली होती. बघायचं आता बॉलिंगच्या भूमिकेमध्ये भरपूर अपेक्षा असतील या गोलंदाजाकडे देखील. बघायचं किती विकेट घेईल या षटकामध्ये, किती धावा खर्च करेल, कारण लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचा फक्त लक्ष ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. पायाला चेंडू लागला आणि अंपायरने तेच पाहिलं. कुठेतरी हा बॉल विकेटला हिट करणार होता आणि पंचांच्या वतीने LBW फलंदाज दुसरा बाद झालाय दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाचा. आणि संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 2 गडी बाद 9 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रतीक नाईक याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ बॅट्समन म्हणून देखील त्यांनी भूमिका चांगली पार पडली. ॲज अ फिल्डर म्हणून एक झेल त्यांनी ध्रुवेशचा पकडला आणि आता आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी चंद्रेशला बाद केलं LBWच्या स्वरूपात. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश क्रमांक 4 वर 2 गडी बाद 9 धावा. पहिला फलंदाज खूप स्वस्तामध्ये 4 या आकड्यावर बाद झाला. दुसरा फलंदाज 9 या आकड्यावर बाद झाला पायचीच्या स्वरूपात. चंद्रेश थोडासा नाराज झाला. ऑन साईडला बॉलला टर्न करायचा होता. चेंडू पडल्याच्या नंतर भरपूर खाली राहिला आणि त्याचमुळे थोडीशी अडचण निर्माण झाली ऑन साईडला खेळण्यासाठी फलंदाज चंद्रेश याला. आणि तो चंद्रेश मात्र इथं नाराज चेहऱ्याने पॅव्हलियनच्या दिशेने तंबूच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा आता गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक नाईक येतोय. 31 धावा डिफेंड करायच्या आहेत मॅचमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. तर 31 धावा चेस करायच्या आहेत दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. पाठ जड आहे मी तर म्हणून आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाचं, कारण 9 धावा पहिल्या षटकामध्ये. प्रतीक नाईक पण एकदा ओव्हर द विकेट लोअर फुलटॉस होतो. ऑन साईडला बॉलला खेळलाय. फिल्डिंग चांगली झाली. डीपला प्रोटेक्शन होतं. एक सिंगल मी स्वतः खातं उघडतोय फलंदाज गणेश. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या आता आपल्याला डबल डिजिटमध्ये पाहायला मिळते. 10 आकडा संघाची धावसंख्या. 8 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 10 धावा 2 गडी बाद. फलंदाज बाद झाले ते ध्रुवेश आणि चंद्रेश. रुद्र खेळतो अजूनही खेळपट्टीवर आहे. वैयक्तिक 5 या आकड्याने पहिल्याच चौकार त्याच्या बॅटमधून ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर अँड पॉईंटच्या मधून भेदून बॉल गेला होता सीमारेषेच्या पलीकडे आणि तोच रुद्र आता स्ट्रायकिंग गेला बॅटिंग करण्यासाठी. पहिला P1चं षटक देखील चांगलं टाकलं होतं या गोलंदाजाने. 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच फलंदाज आता इथं खेळण्यासाठी तयार आहे. त्याच्या समोर जर पाहिलं तर प्रतीक नाईक एक अनुभवी खेळाडू आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक आहे. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बघायचा इनफिल्डच्या वरतून बॉल उडवला. हो चांगलं फिल्डिंग झालं तिथे डीपला. पाहिलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला तिथे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज रुद्र. चांगल्या स्ट्रोकचं सिलेक्शन केलं. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरतून उडवलं. त्याला माहिती इनफिल्डला भेदल्याच्या नंतर धावा चांगल्या येतात आणि तेच प्रयत्न त्याचं झालं. 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. लक्ष ठेवलंय फक्त 31 धावांचं. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. 9 धावा पहिल्या षटकामध्ये पंकज यांनी खर्च केला. त्यानंतर प्रतीक नाईक याला पहिला झटका त्यांनी दिला आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च करत असताना ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा ऑफ साईडला बॉल लॉंग ऑफमध्ये. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये. बघायचं आता काय घडामोडी करतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे बॉलर एंडकडे गणेशला परतावा लागेल इथे धावचीच्या स्वरूपात आणि बसलाय तिसरा झटका. 3 गडी बाद संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावर. 13 धावा 3 गडी बाद. एका बाजूला धावा देखील येतात, दुसऱ्या बाजूला गडी देखील बाद होत आहेत.
हो हो हो, डायरेक्ट असं वाटलं होतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल इथं. एका टप्प्याने इथं बॉलरकडे बॉल थ्रो केला होता. थोडासा गॅदर करण्यामध्ये कठीणाई झाली आणि तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवर नजर मारली तर 3 गडी बाद 14 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. या षटकामध्ये प्रतीक नाईकची चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये थोडासा पंकज महागडा ठरला होता. 9 धावा 1 गडी बाद. त्यानंतर प्रतीक नाईकचा विचार केला तर आतापर्यंत त्याने फक्त 6 धावा आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 2 फलंदाज बाद झालेत. एक सांघिक विकेट रनआउटच्या स्वरूपात गणेश बाद झाला आणि विराज आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज येतो बॅटिंग करण्यासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन चांगला कॉम्बिनेशन. बघायचं किती धावांची पार्टनरशिप केली जाईल. प्रतीक नाईकच्या विरुद्ध डावखुऱ्याचा फलंदाजाची कामगिरी भूमिका. आता मात्र थोडासा लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. जेव्हा जेव्हा असे फलंदाज येतात ना डावखुऱ्याचे फलंदाज तदनंतर हे चित्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी अडचणी निर्माण होते. डोकेदुखी बॉलरला होते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अराउंड लेग स्टंप हा बॉल निघून गेला. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 15. षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा बॉल प्रतीक नाईक हाताळण्यासाठी तयार. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न फलंदाजाचं. एक सिंगल बघायचा डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज विराजचं होतं. एक सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती म्हणजेच 16. 3 गडी बाद 16. पहिला फलंदाज बाद झाला 4 या आकड्यावर. दुसरा फलंदाज बाद झाला 9 या आकड्यावर. तिसरा फलंदाज बाद झाला 13 या आकड्यावर आणि आता मात्र संघाची धावसंख्या 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा. चांगली फलंदाजी होत असताना जरी 3 फलंदाज बाद झालेत मात्र जो धावा ज्या हवा हव्या त्या प्रति षटकामागे 6 आणि त्याच्याहून चांगली कामगिरी करत असताना फलंदाज रुद्र आणि त्यानंतर विराज. रुद्रची बॅटिंग चांगली झाली या मॅचमध्ये. एक चौकार त्याच्या बॅटमधून राहिला आणि वैयक्तिक खेळतोय. एकंदरीत 4 बॉलमध्ये 8 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने तो सध्या बॅटिंग करतोय आणि जोपर्यंत तो खेळपट्टीवर तोपर्यंत जर पाहिलं तर विजयाची हमी असेल दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला तर अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 15 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 15 धावा. थर्ड ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंकज सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंकज पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केले होते आणि पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरच दोन षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा 8ची सरासरी प्रति षटकामागे. स्थिती चांगली आहे दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाची. आजच्या रात्रीचा जर पाहिला तर पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आहे दत्ता स्पोर्ट्स कोलशेत विरुद्ध जय बजरंग कारिवली या 2 संघामध्ये. लो स्कोरिंग मॅच. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनमध्ये चांगली फिल्डिंग 30 सर्कलच्या आतमध्ये फक्त एक सिंगल आणि डबलवर जास्तीत जास्त भरोसा इथे दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाने ठेवलाय. प्रत्येक बॉलवर जरी सिंगल आली तरी विजयाच्या दिशेने हा संघ जाऊ शकेल. मात्र समोर जर दुसऱ्या संघाला काय करावं लागेल, एक तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागतील, एक तर तुम्हाला सातत्याने विकेट घ्यावा लागतील. या मॅचमध्ये तुम्हाला आव्हान कायम ठेवायचं असेल तर दुसऱ्या बाजूला रुद्रला विसरून चालणार नाही. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. वैयक्तिक खेळतोय 8 या धावसंख्येवर आणि आता विजयासाठी जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये 14 धावा. 17-14चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंकजवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला. सेकंड स्पेलमध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा त्यांनी खर्च केला होता. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक नाईक आणि 7 धावा 1 गडी बाद केलं होतं आणि आता पुन्हा एकदा पंकज येतो गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर द विकेट. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न बघायचा काय घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडल्या. डावी यष्टी उखडून गेली, बेल्स उडाले गेले आणि हे समजल्याने रुद्रला त्याला वाटलं का कुठेतरी बॉल सोडून जायला. लेग स्टिक आणि वाईड पंच घोषित करतायत मात्र ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं नाही. कुठेतरी स्टान्स खराब होता फलंदाजाचा आणि त्याचमुळे बसलाय हा चौथा धक्का दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. ते 17 या आकड्यावर 13 धावा 17 धावा. क्रिकेट जर पाहिला तर अशुभ आकडा आम्ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. 13वर देखील एक फलंदाज बाद झाला होता क्रमांक 3चा आणि आता 17वर
हा चौथा फलंदाज बाद झालाय. रुद्र जो चांगली फलंदाजी करत होता आणि असं वाटलं त्याला का कुठेतरी डावी यष्टी सोडून जाईल हा बॉल, मात्र डावी यष्टी उद्ध्वस्त केली गोलंदाज पंकज याने. स्कोअर कार्डवर धावसंख्या 17, अजूनही विजयासाठी 14 धावा. चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 16 चेंडू आणि 14 धावा. पहिला सामना देखील रोमर्षक स्थितीमध्ये आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळाला. मेगा स्पोर्ट्स वाघविल विरुद्ध केवणी या दोन चांगल्या संघामध्ये मात्र सामना जिंकला. इथे मेगा स्पोर्ट्स वाघविल या संघाने नंदूची चांगली फलंदाजी झाली ॲज अ कॅप्टन म्हणून आणि तो ठरला होता सामनावीरचा पुरस्कारचा विजेता. आणि तदनंतर दुसरा सामना दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आणि निमेश 11 जय बजरंग कारिवली या दोन संघामध्ये. 16 चेंडू 14 धावा. नवीन फलंदाजमध्ये आतमध्ये लकी तर दुसऱ्या बाजूला विराज वैयक्तिक खेळतोय 2 या धावसंख्येवर. जास्तीत जास्त खेळाडू जर पाहिले बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये अंडर जर पाहिलं तर 22. मागच्या GPL मध्ये देखील हे खेळाडू होते. चांगली भूमिका पार पडली, चांगली कामगिरी पार पडली. रुद्र त्याच्यानंतर विराज, लकी आणि आता तोच लकी आणि विराजची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 गडी बाद. संघाची धावसंख्या 17. पहिला फलंदाज 14, तदनंतर दुसरा फलंदाज 9, तिसरा फलंदाज 13, चौथा फलंदाज 17 आणि आता संघाची धावसंख्या आहे ती 17. विजयासाठी 16 चेंडूमध्ये 14 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. जी गरज होती निमेश 11 जय बजरंग कारिवली या संघाला, कारण विकेट हव्यात, निर्धाव चेंडू देखील जास्तीत जास्त टाकावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आणि दुसऱ्या बाजूला मोठे फटके जरी आले नाही, सिंगल डबलवर जरी भरोसा ठेवला, धावफलक हलता ठेवला तरी हा सामना सहज रीतीने जिंकू शकेल दत्ता स्पोर्ट्स कोलशेत हा संघ. ध्रुवेश 3 चेंडूमध्ये 3 धावा. त्यानंतर रुद्र याने 5 चेंडूमध्ये 8 धावा केल्या. चंद्रेश खूप स्वस्तामध्ये बाद झाला, पायचीच्या स्वरूपात 2 बॉल 2 खेळला. त्यानंतर गणेश देखील रनआउट झाला 1 चेंडूमध्ये 1 धाव. आणि विराज खेळतोय 2 चेंडूमध्ये 2 धावांवर. आणि लकी आता नुकताच स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी आलाय. चला तत्पूर्वी पहिल्या डावामध्ये काय घडामोडी घडल्या त्याच्याकडे आपण नजर टाकूया. निमेश जय बजरंग कारिवली हा संघ फलंदाजीसाठी आला होता. मोहित आणि जतीन ही सलामीची जोडी, प्रतीक आणि मोहित ही सलामीची जोडी त्याच्या आतमध्ये दाखल झाली होती. 6 बॉलमध्ये 1 षटकारांच्या मदतीने प्रतीक नाईक यांनी 9 धावा केल्या. जतीनने तदनंतर 7 चेंडूमध्ये 10 धावा. मोहित याने 7 चेंडूमध्ये चला पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये वळूया जिथे एक चांगला सामना. 16 चेंडूमध्ये 14 धावा. चला बॅक टू क्रिकेट. 14 चेंडूमध्ये 16 धावा. पंकज गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 16 चेंडूमध्ये 14 धावा. विराज आणि लकी पहिलाच बॉल बॅकफुटर जाऊन ऑफ साइडला स्क्वेअर कट करायचा होता. फलंदाजाला भीट करून जातो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावा लागेल गोलंदाज पंकज याला. आता मात्र 15 चेंडूमध्ये 14 धावा करायच्यात. बॉल रन इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच, कधी कधी हाय व्होल्टेज देखील होताना कित्येक वेळा आपण पाहिला आणि तसाच सामना आज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ती स्थिती, पुन्हा एकदा बॅकफुट झोन ऑफ साईडला कट करायचा बॅट्समनला.
द्विधामान स्थितीमध्ये फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. दबाव आता स्पष्ट जाणवतोय फलंदाजी करणार दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघावाला. ज्या पद्धतीने पंकज आता चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करून देखील या गोलंदाजाला सेकंड स्पेलसाठी आणलं गेलं. त्याच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला खरा उतरलाय गोलंदाज पंकज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी त्या फ्लोरलेच्या चेंडू बॉल बॅक डाव टार्गेट करण्याचा प्रयत्न कीपर एंड कडे मात्र मिस केलंय. मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय. या ओव्हर मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. समीकरणावर पुन्हा एकदा नजर मारूया आपण. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 14 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू मध्ये 14 धावा करायच्या होता हा सामना जिंकण्यासाठी. मात्र सलग जर पाहिलं तर 4 चेंडू निर्धाव आलेत. त्याच्यामध्ये एक विकेट घेतली गोलंदाज पंकज यांनी. म्हणजे आतापर्यंत त्याने 11 चेंडू फेकलेत आणि 11 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या P1च्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावा थोडासा महागडा ठरला होता. मात्र कमबॅक करून दिले आपल्या संघाला. बघा तर शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकेल. 13 चेंडू मध्ये 14 धावा. गोलंदाजी चांगली होते. शतरंजी 7 ला ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद होण्याची शक्यता संधी निर्माण केली इथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि तदनंतर फलंदाज दुसरा या षटकामध्ये पंकज बाद करतोय. आणि बसलेला हा जवळजवळ 5वा झटका दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. आणि संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 17 धावा. 17 धावांवर हा दुसरा गडी बाद झालाय. खराब फलंदाजीचं प्रदर्शन येथे फलंदाज लकी यांनी केले. सलग 4 बॉल तो निर्धाव केला. 3 चेंडू निर्धाव केला आणि शेवटच्या बॉलवर तो फलंदाज बाद झाला. 12 चेंडू आणि आता 14 धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग युनिट चांगली आहे. मी तर म्हणे निमेश 11 जय बजरंग कारिवली या संघाकडे. कारण 31 धावांचा फक्त लक्ष्य होता. 30 बॉलमध्ये बॉलर रन इक्वेशन पहिल्या बॉलपासून. मात्र त्याच जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील प्रतीक नाईकच्या विरुद्ध 7 धावा आल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये पंकजचा एक मॅजिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. तिखट मारा त्याने केल्या आणि अवघ्या फक्त 1 धाव खर्च करत असताना 2 धावा 2 फलंदाज त्यांनी बाद केले. म्हणजे 2 स्पेलचा विचार केला ना तर 10 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 3 फलंदाज बाद करण्यामध्ये प्रतीक नाईकला पंकजला यश मिळालं. आणि आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहित 12 चेंडूमध्ये 14 धावा. लकी बाद झाला. आयुष्याला बॅटिंग करण्यासाठी. विराज केलतो 2 आकड्यावर. रुद्रने दमखम दाखवली. 1 चौकार त्याच्या बॅटमधून. 5 बॉलमध्ये 8 धावा. त्यानंतर प्रत्येक फलंदाजाला अपयश आला. ध्रुवेश, चंद्रेश, गणेश, लकी आणि आयुष आणि विराज ही जोडी मोहितच्या विरुद्ध. राईट आर्म अराउंड द विकेट. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टाकला. गोल्डन स्पॉटवरून सरळ चेंडूने उचली घेऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग जर पाहिलं तर 6 चेंडू निर्धाव आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात या मॅचमध्ये या इनिंगमध्ये. इक्वेशन 11 चेंडू आणि 14 धावा करायचे आहेत. त्यासाठी बघायचा एखादा मोठा फटका चौकार षटकार फलंदाज विराजच्या बॅटमधून बघायचा आहे. वाईटची अपेक्षा फलंदाजाला होती आणि वाईट देतात अंपायर इथे. एक्स्ट्रा रनच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 18. वाईटसाठी रिव्ह्यू नाही. जो ऑनफिल्ड अंपायर देईल तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. हे स्पर्धेचे नियम आहेत आणि त्याची माहिती आम्ही जेव्हा जेव्हा सामना सुरू होतोय तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचते ती 18. अजून विजयासाठी 11 चेंडूमध्ये 13 धावा करायची आहेत. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तसं प्रत्युत्तर इथे दिलंय निमेश 11 जय बजरंग कारिवली या संघाने. फलंदाजी खराब झाली मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक गोलंदाजाने बोलबाला दाखवलाय या मॅचमध्ये. राईट आर्म अराउंड द विकेट. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे तिथे लॉंग ऑनचा आणि त्याच्या हातामध्ये झेल विसावला गेला. आणि जर पाहता जर 3-6 फलंदाज एकंदरीत या इनिंगमध्ये बाद झालेत आणि संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 18 धावा. आता संकटामध्ये सापडलाय दत्ता स्पोर्ट्स कोलशेत हा संघ. 31 धावांची आवश्यकता होती जेव्हा डावाला सुरुवात झाली आणि असं वाटलं होतं का सहज रीतीने हा लक्ष्य पार करेल दत्ता स्पोर्ट्स कोलशेत हा संघ. कारण 2 षटकामध्ये या संघाची मजबूत स्थिती होती. जरी 3 फलंदाज बाद झाले होते ना तरी 16 धावा स्कोअर कार्डवर आल्या होत्या. मात्र पंकजचा तो स्पेल खूपच घातक ठरलं दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाने. कारण त्या षटकामध्ये सर्व काही सांगून गेलं. सर्व इरादे स्पष्ट केले पंकज याने. 1 धाव फक्त खर्च केले आणि 2 फलंदाज बाद केले होते.
6 गडी बाद संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. 10 चेंडूमध्ये 13 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. लकीची खूप खराब फलंदाजी झाली. मोठमोठे स्ट्रोक मारण्यासाठी त्याचा प्रयत्न असफल ठरला. सिंगल डबलवर जरी भरोसा ठेवला असताना जेव्हा या डावाला सुरुवात झाली होती तेव्हा तरी देखील हा सामना सहजरीतीने हा जिंकला असता दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाने. मात्र मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न गणेशला अपयश आला. तो देखील फलंदाज धावजीच्या स्वरूपात बाद झाला होता. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष आणि आयुष ही जोडी. मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय. कॉट बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही कारण त्यांना माहिती हा सामना जिंकायचा असेल तर फिल्डिंग डिपार्टमेंटवर जास्तीत जास्त लक्ष भरोसा ठेवावा लागला आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी चांगली झाली. शतरक्षक साथ देखील व्यवस्थित लाभली जाते आणि त्याचमुळे या 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दत्ता स्पोर्ट्स कोलशेत हा संघ आता मात्र अडचणीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवर जर नजर मारली तर फक्त आणि फक्त 18 धावा आणि विजयासाठी जर पाहिलं तर इक्वेशन 9 चेंडूमध्ये 13 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. एकंदरीत जर पाहिलं तर 7 फलंदाज बाद झालेत. 7 गडी बाद 18 धावा. ऑन हॅट्रिक मोहित विकेटची तिगडी साध्य करेल का या स्पर्धेमध्ये बघायचं. आर्यन येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 7 गडी बाद 18 धावा. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच झाली यातील मात्र शंका नाही. मात्र जर अशीच परिस्थिती जर राहिली तर ऑल आउट देखील हा संघ होऊ शकेल. गोलंदाजी ट्रॅकवर मोहित जो विकेटच्या हॅट्रिकवर आहे. हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी त्याच्याकडे आहे. निर्माण करून देईल का हा बॉल. बॅकफुट जवळ ऑफसाईडला स्ट्रोकसाठी जागा बनवून शतरक्षक डीपला प्रोटेक्शन ठेवला होता आणि या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक मिळवण्याचा मान इथं मिळवलाय तो म्हणजेच गोलंदाज मोहित याने. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा षटक टाकण्यासाठी त्याच्याकडे हा षटक सोपवलं गेलं आणि पहिल्या बॉलवर निर्धाव आली. त्यानंतर व्हाईट आणि सलग 3 बॉलवर 3 गडी बाद करण्याची किमया या गोलंदाजाने साकारली आणि 8 गडी बाद. संघाची धावसंख्या आहे ती फक्त 18. 2 षटकामध्ये 16 धावा या संघाची होती. वाटलं नव्हतं की ही स्थिती निर्माण होईल फलंदाजी करणार दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाची. मात्र सातत्याने जर पाहिलं तर विकेट बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. 17 चेंडूमध्ये 14 धावायची गरज होती आणि आत्ता जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये 13 धावा म्हणजेच 9 बॉलमध्ये फक्त 1 धाव दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघायचं अक्षरशः गोलंदाजीच्या जोरावर निमेश येलेवन जय बजरंग कारिवली हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते कारण 8 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दशरथ आणि आयुष ही जोडी दोन्ही नवीन फलंदाज आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर दशरथकडे ताकद आहे, क्षमता आहे, त्याचा पुरेपूर वापर योग्य वापर करेल का आपल्या संघासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावला होता. फ्रंट फुटवर येऊन ऑन साईडला उडवायचा होता बॉलला. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित कनेक्शन झालं नाही आणि हा देखील बॉल जातोय डॉटच्या स्वरूपात. मोहितकडे एक्सपिरियन्स आहे, चांगली गोलंदाजी करतोय. रनअप अतिशय चांगला आहे त्याचं. अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. 7 चेंडूमध्ये 13 धावा. 7 चेंडू आणि 13 धावा या मॅच मध्ये करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. शॉर्टवर शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग गडी बाद होण्याची शक्यता आणि बघायचा अंपायरचा बोट आकाशाकडे जातोय आणि तो देखील फलंदाज इथं मात्र बाद झालाय. 9वा धक्का बसलाय. सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये जे समर्थक आहेत ना निमेश येलेवन जय बजरंग कारिवली या संघाचे ते मात्र खुश आहेत या कामगिरीवर. ॲज अ बॉलर म्हणून प्रत्येक गोलंदाजीने चांगली कामगिरी केली. लक्ष ठेवलं होतं फक्त 31 धावांचं माफक लक्ष होता. कमी धावांवर इथं रोखलं गेलं होतं. निमेश येलेवन जय बजरंग कारिवली या संघाला दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाने 5 षटकामध्ये फक्त 30 धावा केल्या होत्या. 31 धावांची गरज होती. 2 षटकामध्ये 16 धावा होत्या. 18 मध्ये 14 करायच्या होत्या आणि आत्ता जर पाहिलं तर निर्णायक षटक आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावा. 12 बॉलमध्ये फक्त 1 रन इथे मिळते दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला आणि जवळजवळ 6 फलंदाज बाद झालेत. 8 गडी बाद. संघाची धावसंख्या ती म्हणजेच 18. 1 धाव फक्त खर्च केली ती देखील वाईटच्या स्वरूपात गोलंदाज मोहित याने आणि एक विकेटची हॅट्रिक देखील साध्य करणारा या स्पर्धेतला पहिला गोलंदाज. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. रन झालेत 18. निर्णायक षटक. शेवटची जोडी मैदानाच्या आत. हे शेवटची जोडी ना
9 गडी बाद संघाची धावसंख्या 18. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये निर्णायक षटक, 6 चेंडू आणि 13 धावा. वॉट अ मॅच. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळाले. असं वाटलं नव्हतं की ते निमेश इलेवन जय बजरंग कारिवली हा संघ वरचढ ठरेल. दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघावर विजयाच्या दिशेने आतापर्यंत हा संघ मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ बॉलरच्या जोरावर पंकज, प्रतीक नाईक, मोहित या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फुलरलेनचा चेंडू होता ऑन साईडला, फक्त विकेट वाचवण्यासाठी डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मात्र चांगला प्रयत्न झाला होता कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडनं डायरेक्ट हिट करण्याचा, कारण त्याला माहिती शेवटची जोडी आहे, डायरेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या तर सामना जिंकला असता या संघाने. मात्र अजूनही संधी आहे दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. 5 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. बघायचं एखादा बिग हिट फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का. षटकार चौकार मारावंच लागेल या सामन्यामध्ये जर तुम्हाला आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. बघायचं दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आयुष आहे आणि दुसऱ्या बाजूला सुमित. 5 बॉलमध्ये 12 धावा. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग झाली. बॅटिंग खराब झाली कारिवली या संघाची. 30 बॉलमध्ये फक्त 30 केल्या. 31ची गरज. शॉर्ट बॉल होता, ऑफसाईडला बॉल निघून गेला वाईटच्या स्वरूपात. अंपायर आमच्याकडे वळतायत आणि एक सिंगलच्या मदतीने स्कोअरबोर्ड थोडासा हलतोय. स्कोअरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 20. आता विजयासाठी 5 चेंडूमध्ये 11 धावा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आयुष आणि सुमित. 5 मध्ये 11 करायचे. चांगला रनअप आहे गोलंदाज महेश याच्याकडे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा फलंदाजाचा होता. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. 9 फलंदाज बाद झालेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघायचा एखादा चौकार षटकार मारून आशा पल्लवित करेल का फलंदाज आयुष. त्याला देखील खातं उघडायचं ते मॅचमध्ये. तर दुसऱ्या बाजूला इथं विकेटने हा सामना समाप्त करेल का गोलंदाज महेश. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल क्रॉस बॉल बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातो तिथं शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 21 धावा. 3 चेंडूमध्ये आता 10 धावा. 3 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्याच्या विषयीच्या दिशेने आतापर्यंत जर पाहिलं तर वाटचाल करताना निमेश इलेवन जय बजरंगी कारिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने मात्र इथं नाराज केलंय. 3 फलंदाज बाद झाले 13 ही आकड्यावर आणि त्यात नंतर मात्र सातत्याने विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र तिथं टायमिंग थोडासा चुकलं. पॉवर थोडीशी कमी लागली. असं वाटलं होतं का बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का काय, मात्र इथे झेल बाद झाला आणि अशा प्रकारे 30 धावा केल्या होत्या. 31 धावा डिफेंड इथे केले निमेश इलेवन जय बजरंग कारिवली या संघाने आणि सर्व फलंदाज बाद दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाचे. आणि सामना जिंकला इथे निमेश इलेवन जय बजरंग कारिवली हा संघ आणि तो संघ पोहोचला इथे दुसऱ्या फेरीमध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बघायचा कुठल्या खेळाडूला दिला जाईल, कुठल्या फलंदाजाची चांगली कामगिरी, कुठल्या गोलंदाजाची चांगली कामगिरी केली. आणि तदनंतर येथे विचार करण्यात आला गोलंदाज मोहित याचा. त्याने 4थ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. अवघ्या फक्त 1 धाव खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना बाद केल्याने तोच ठरतो या मॅचचा हिरो. मॅचला कलाटणी देणार तो षटक ठरलं. मॅच विनर म्हणून त्या गोलंदाजाकडे पाहिलं गेलं आणि मोहित या विजयाचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला दिलं जाईल. मोहित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाज मोहित याला दिलं जाईल. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक त्याने पूर्ण केली आणि मॅचला कलाटणी देणारा तो षटक ठरलं.